पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। मुंबई दिनांक 16/1/2025 रोजी मुंबई सेंट्रल परिवहन महामंडळाच्या कार्यालयात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक यांना कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून महाराष्ट्रातील बँड बँजो कलाकार मालक यांच्या अडचणीविषयी चर्चा करून निवेदन दिले। साहेब, मी व माझे शिष्टमंडळ दिनांक 24/7/2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी निवासस्थान व दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विधान भवन कार्यालयात दिनांक 8/8/2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वर्षा निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून चर्चा करून महाराष्ट्रातील बँड बँजो कलाकार व मालक यांच्या अडचणीविषयी चर्चा केली व आपण बँड बँजो कलाकारांचा विषय मंत्रिमंडळात ठराव मांडावा व महाराष्ट्रातील बँड बँजो कलाकार व मालक यांना न्याय देण्याची विनंती केली। परंतु साहेब अद्याप काही झाले नाही, म्हणून आज आपणास या विषयाचे स्मरण करून चर्चा करण्यासाठी आलो आहे। महाराष्ट्र राज्यातील बँड बँजो कलाकारांच्या मॉडिफाय गाड्या यांना RTO मार्फत शुल्क भरून घेऊन रीतसर परवानगी मिळावी। महाराष्ट्र राज्यातील बँड बँजो कलाकारांना लोककलेचा दर्जा मिळावा। महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील कलाकारांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी विनंती केली। मंत्री महोदय यांनी मी बँड बँजो कलाकारांना नक्की न्याय देईन अशी ग्वाही दिली। यावेळी उपस्थित म्हणून सांगली जिल्हा उपाध्यक्ष बबन पवार, पन्हाळा तालुका अध्यक्ष कृष्णात निकम, पन्हाळा तालुका संपर्क प्रमुख प्रवीण जाधव हे उपस्थित होते। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।